नमस्कार मित्रांनो महाडीबीटी पोर्टल मार्फत राबवली जाणारी जी काही डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप आहे, ज्यामार्फत विद्यार्थ्यांना जो काही राहण्याचा खर्च आहे तो विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप म्हणून दिली जात असतो। म्हणजेच त्यांचा जो काही भत्ता आहे राहण्याचा, तो जो भत्ता आहे तो डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निवास भत्ता या स्कॉलरशिपच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दिला जात असतो। तर 2023-24 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची आणखीन सुद्धा स्कॉलरशिप जमा झालेली नव्हती, तर त्या सर्व विद्यार्थ्यांची जी काही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि सेकंड इन्स्टॉलमेंट अशा दोन्हीही इन्स्टॉलमेंट ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत। परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या ज्या आहेत त्या कमेंट येत आहेत की सर आमची जी काही स्कॉलरशिप आहे ती आणखीन सुद्धा जमा झालेली नाही। तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलवरती नवीन आलात तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑल करा। तर मित्रांनो, तुमच्या स्कॉलरशिप जर जमा झालेली नसेल, आता फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि सेकंड इन्स्टॉलमेंट तर सर्वच विद्यार्थ्यांच्या जमा झालेल्या आहेत, त्यावरती आपण दोन्ही इन्स्टॉलमेंटवरती व्हिडिओ जे आहेत ते बनवलेले आहेत। तर ते स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचे किंवा तुम्हाला अजून माहीत नसेल की कशा पद्धतीने स्टेटस चेक करायचे, तर त्यावरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही ते जाऊन पाहू शकता। आणि राहिलेल्या विद्यार्थी जे आहेत ज्यांची स्कॉलरशिप अजूनही पहिली पण इन्स्टॉलमेंट आणि दुसरी इन्स्टॉलमेंट दोन्ही इन्स्टॉलमेंट जमा झालेल्या नाहीत, त्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा फॉर्म जर अंडर DDO दाखवत असेल तर तुमची जी काही स्कॉलरशिप आहे ती जमा होण्यास म्हणजे 31 तारखेपर्यंत जमा होईल, किंवा तुमची पुढील महिन्यात ज्यांची अंडर DDO दाखवत आहेत त्या विद्यार्थ्यांची जी काही स्कॉलरशिप आहे ती जमा होईल जवळपास 31 मार्च पर्यंत, किंवा त्या पुढील महिन्यामध्ये सुद्धा जमा होऊ शकते। पण कमी चान्सेस आहेत ज्यांचे रिव्हर्टमध्ये आलेले आहेत त्यांचे जमा होण्याचे। आणि अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा, कारण असे नवनवीन अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती देत असतो। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।